नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, एखादी स्त्री आपल्या सासरहून 4 दिवसासाठी माहेरी जाते आणि त्या ठिकाणी माहेरवास घेऊन पुन्हा ती सासरी येते. परंतु आमच्या मालगुण गावची ग्रामदेवता चंडिका देवी ही देखील माहेरवासासाठी जाते. हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? तर चला जाणून घेऊया आमची ग्रामदेवता कशी माहेरी जाते आणि पुन्हा कशी सासरी येते या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, फाल्गुन पंचमीला शिमगोत्सवाला सुरुवात होते. होळी पौर्णिमेच्या दिवशी मालगुण गावच्या ग्रामदेवतेला रूपं लावलं जातं आणि धुळीवंदनाच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात आई शिमगा खेळण्यासाठी गावच्या मंदिरातून बाहेर पडते आणि थेट जाते ती आंबेशेत या ठिकाणी कोकट होळीचा कार्यक्रम असतो. तर मंडळी, या ठिकाणी फोपळीची कोकट होळी वाजत गाजत आणली जाते. होळी आणेपर्यंत तिथे पालखी नाचवण्याचा सुंदर असा कार्यक्रम पार पडतो. जोशीवाडीचा हा मान असतो. या ठिकाणी होळी आणली जाते, सजवली जाते आणि पेटवली जाते. कोकट होळीचा मान झाल्यानंतर पालखी थेट गावच्या सानेच्या दिशेने प्रस्थान करते. तर मंडळी, या ठिकाणी कोकट होळीला अग्निदहन दिल्यानंतर पालखी सानेवर येऊन विराजमान होते. त्यानंतर त्या ठिकाणी देखील पालखी नाचवणे, त्यानंतर खेळवणे, माळ उभा करणे, त्यानंतर होम पेटवणे असे कार्यक्रम पार पडत असतात. गावातील अनेक भाविक भक्त इथे येऊन देवीचं दर्शन घेतात आणि खऱ्या अर्थाने देवाचं इथे दर्शन होतं. तर मंडळी, ही आहे आमच्या गावची सान. 5 दिवस या ठिकाणी देवी विराजमान असते आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात. त्यानंतर मंडळी, पंचमीला पालखी उठते आणि गावात शिमगा खेळण्यासाठी जाते. प्रत्येक वाडीमध्ये भक्तांच्या गाठीभेटी घेऊन कुंभारवाड्यामध्ये येते आणि तिथून पालखी रातोच्या रात काट्या कुट्यातून अंधाऱ्या वाटेने माहेराकडे जायला निघते. तर मंडळी, माहेरी म्हणजे कुठे तर दुर्गवळीवाडी, आग्राडीवाडी या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी पालखी आल्यानंतर तिचं स्वागत होतं आणि त्या ठिकाणी पालखीचा कोंब हा झाडाच्या डोलीमध्ये अडकवण्याची एक पारंपरिक परंपरा आहे. त्यानुसार हा देवीचा कोंब त्या झाडामध्ये अडकवण्यासाठी ग्रामस्थ पालखी खांद्यावर घेऊन धावत येऊन हा कोंब झाडामध्ये च्या डोलीमध्ये टेकवला जातो आणि त्यानंतर मित्रांनो, तिथे पालखीचं सुंदर असं स्वागत होतं आणि पालखी नाचवण्याचा, खेळवण्याचा कार्यक्रम पार पडत असतो. वाडीतील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं देवाचं स्वागत करतात आणि तिथे पालखी नाचवण्याचा आनंद घेत असतात. दुर्गवळीवाडीवरती पालखी आल्यानंतर तिथे पालखीचं सुंदर असं आगमन होतं आणि त्यानंतर तिचं स्वागत करून पालखीला तिथे सुंदररित्या खेळवलं जातं. खऱ्या अर्थाने वर्षातून देवाचं पहिलं दर्शन हे माहेरी आल्यावर देवीचं होतं आणि त्यानंतर भाविक भक्त लाडक्या देवीला खांद्यावर घेऊन आनंदाने ढोलताशांच्या गजरात तिथे नाचवण्याचा कार्यक्रम पार पडत असतो. तर अतिशय सुंदर असा रम्य सोहळा हा माहेरी पाहायला मिळतो. आईचा माहेरी चांगल्या पद्धतीने पाहुणचार देखील केला जातो. त्यानंतर आई थेट जाऊन विराजमान होते ती आपल्या माहेरघरात म्हणजेच आग्राडीवाडी या ठिकाणी आणि त्यानंतर माहेरवास घेतल्यानंतर सर्व भक्तांच्या गाठी घेतल्यानंतर सर्व भक्तांना भरभरून आशीर्वाद दिल्यानंतर आई पुन्हा सासरी जायला निघते आणि ज्यावेळी आई माहेरहून सासरी जायला निघते त्यावेळी भाविक भक्तांना अश्रू अनावर होतात आणि अशा वातावरणामध्ये सर्व भाविक भक्त आईला निरोप देण्यासाठी एकत्र जमलेले असतात आणि हा रम्य सोहळा या ठिकाणी आपल्या डोळ्याने पाहत असतात. ज्या पद्धतीने देवीचं स्वागत झालं त्याच पद्धतीने देवीला निरोप देखील दिला जातो. म्हणजेच का, आई माहेरवासासाठी 7-8 दिवसासाठी येते आणि पुन्हा तो माहेरवास घेऊन सासरी जायला निघते. तर मंडळी, अशा पद्धतीने मालगुण गावची ग्रामदेवता सासरहून माहेरी जाते आणि माहेरामध्ये राहून चांगल्या पद्धतीने पाहुणचार घेऊन भक्तांच्या गाठीभेटी घेऊन पुन्हा ती सासरी जायला निघते. तेव्हा भक्तांना भरभरून असा आशीर्वाद देऊन ती सासरी निघते. त्यावेळी मात्र सर्व भक्तांचे डोळे हे पाण्याने भरतात. वर्षाची आस लावून देव पुन्हा आपल्या सासरी जायला निघतो आणि सर्व भाविक भक्त आपल्या लाडक्या देवीला या ठिकाणी सुंदर असा निरोप देतात आणि त्यानंतर पुन्हा आई सासरी आल्यानंतर
मराठवाडीतील काही घरं घेते आणि पुन्हा आपल्या मूळ गादीवर जाण्यासाठी प्रस्थान करते. आपल्या मूळ गादीवरती विराजमान होत असताना देवी मंदिरात येते. त्या ठिकाणी देवीची सुंदर अशी चाक देखील काढली जाते. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी देवीची चाक काढली जाते आणि देवी आपल्या मूळ गादीवरती म्हणजे मंदिरात येऊन विराजमान होते. तर मंडळी, अशा पद्धतीने दरवर्षी मालगुण गावचा शिमगा उत्सव आनंदात, जल्लोषात आणि उत्साहात संपन्न होत असताना सासऱ्याहून माहेरी जाणे आणि माहेरातून पुन्हा सासरी येऊन आपल्या मूळ गादीवरती विराजमान होणे, असा हा मालगुण गावचा शिमगा उत्सव दरवर्षी आनंदाने पार पडत असतो. तर मंडळी, देव माहेरी जाण्याची ही परंपरा तुम्हाला माहीत होती का? नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करून सबस्क्राईब देखील करा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.